हा आवाज तुम्ही माईकवर अनेक वर्ष ऐकला असेल. उत्कृष्ट कुट्टेपटू केरबा मांगले यांच्यासोबत आज आहोत. नमस्कार मामा. नमस्कार. पहिल्यांदा तुमची ओळख करून द्या. ओळख मी केरबा जानदेव मांगले, खडगाव, राहणार शिशेवाडी, तालुका बुद्रुक, जिल्हा कोल्हापूर. उत्कृष्ट कुट्टेपटू म्हणून तुम्ही या क्षेत्रात काम करताय. होय. या क्षेत्राची सुरुवात कशी झाली? सुरुवात पहिली कुंडलिक पाटलाची जोडी होती. म्हणजे असं माझे लहान, मी आता कमीत कमी वया 10 वर्षामध्ये ह्या क्षेत्रात उतरलोय, म्हणजे 10 शेतीकामा उतरलोय. आणि कमीत कमी 20-22 वर्षाच्या तिथनं मोर मी ह्या क्षेत्रात उतरलो, या बैल क्षेत्राच्या, चिखलकोट्याच्या. वडिलांना जरी नाही द्यावं दिलं तर मी दुसऱ्या अवता पळून जायचं त्यावेळी. मी वडिलांना नाही, वडिलांनी जर आवत नाही दिलं तर दुसऱ्या शेतावर जाऊन आवत तुम्ही पळवायचा, बैल दुसरी चांगली असेल तिथं. कारण नाद होता त्यावेळी. मी शाळा कधी बघितली झाली अजिबात नाही त्या क्षेत्रात. शिक्षण पण दुसरी सही वाचायचं थोडं किरकोळ होतं. शाळा शिकून मी दरावर बघून शाळा शिकलो, किरकोळ शाळा कसली केलं. त्यावेळी नंतर मग जाणता मग स्वतःची जेव्हा बैल मोठी घेतली, बैल बी 4 वर्ष शर्यत पाळली, 5 वर्ष बैल पाळलं ते चिखलीगोट्यासाठीच. बैली मोठी शेती कामासाठी केली, सगळ्या शेती कामासाठी बैल केली. तो मी भाड्यासाठी बी केली. त्या क्षेत्रात धाडस जे झालं ते कुणाची आजपर्यंत ह्या 3-4 तालुक्या अख्ख्या जिल्ह्यातली बैल कुणाही प्रवाह नाही नाही. अख्ख्या जिल्ह्यातला वसाला चिखलकोट्याला बैल सगळे हातात माझ्या जिल्ह्याचे संपूर्ण सगळे. आजपर्यंत किती जोड्या पळवल्यात तरी? त्याचा काय मला आता 35 वर्षातला किती बैल गेलं आजपर्यंत. बैल गेलं आम्ही आहे सोडून द्या, बरोबर. बैल किती गेला हिशोब नसते ना हातात. म्हणजे बैल किती गेलं वारले. नाग्या बैल गेला, बरोबर. तुम्हाला तो आणि रोलस राजा तो हातात गेला, माझ्या हातात तुम्ही. चिंगम आहे म्हणजे नामवंत कुंडलिक पाटलाची जोडी होती. 2 जोड्या होत्या तिथून. त्या जोडी माझ्या हातात. बेगवड्यामध्ये मी सुरुवात पहिला कुठं पळतो, सुरुवात बेगवड्यामध्ये. मी पण विचारणार होतो, तुमची या क्षेत्रात सुरुवात कुठल्या तळीपासून झाली? बक्षीस मिळायला सुरुवात झाली कुठल्या क्षेत्रात म्हणजे बेगवड्यात. त्यावेळी मी 1, 2, 3, 4 नंबर केलं, सलग 4 नंबर तुमचं. पहिले 4 मी नंबर माझा झालं. तिने मला माहिती होतं, बक्षीस नव्हती त्यावेळी चालू, म्हणजे अशी देत झालं नव्हतं, बरोबर. त्यावेळी तिने मला बोलवून बक्षीस दिलं. किती? 151 रुपये बक्षीस होतं. पहिलं बक्षीस 151 रुपये बक्षीस दिलं आणि शिल्ड दिलं मला. किती आनंद झालेला त्यावेळी. म्हणजे नवीन सुरुवात झाली मला. तिने आम्ही काम झालं म्हटलं आम्ही घरी निघतो. तिने मला माईकवर फुकारून तिने मला तुमचं केरबा माने कुठं आहे तिने हजर व्हावं आणि बक्षीस दिलं, ढाल शिल्ड दिलं 151 रुपये. त्यावेळेपासून शिल्डची सुरुवात. त्यावेळी लोकांनी बघून ती शिल्ड चालू केली. ती आजपर्यंत मी गेले 2 चालू शिल्ड माझ्या हातात कमी आहे. त्यात पहिलं शिल्ड असेल तरी क्षेत्रातलं माझं, कुठल्याही क्षेत्रातलं, बरोबर. आपल्या जिल्ह्याचे तळी महाराष्ट्रात आमच्या बुधगड तिथं राधानगरीने आजरी तळी झाली की शिल्ड असं कुठं माझं, कारण नंबर 1, 2 पहिलं माझं असायचं सगळं. म्हणजे जोडी कोणाची असू दे, जोडी कोणी असू देत, उत्कृष्ट नंबर पहिला, दुसरा, तिसरा, 4था नंबर माझा असायचा. आजपर्यंत कोणा नंबर कोणा द्या नाही मी अजिबात. तुम्ही किती जण होतात गुट्टेकरू त्यावेळी? कोण आता त्यावेळी वसंत आतकर, सुनील आता हल्लीचा सोडून द्या, वसंत आतकर, परत तानाजी पाटील कुठला आजऱ्याचा, तानाजी पाटील आजऱ्याचा चापोडीचा, आणि त्यावेळी लय करून 3 गुट्टेकर आणि बाकीची थांबली सगळी. तुम्ही 3 जण फंटर होता. त्यात एकच उस्कूल कुठेतरी असं मीच. तिने कुणाला आजपर्यंत द्यायला कुणा मी, बरोबर. कारण राजू देसाईच्या बैलापासून सगळ्यापासून कुणाची बैल असेल तर असं माझ्या हातात सगळ्याची. आजपर्यंत एवढ्या जोड्या पळवल्या, त्यातली आवडलेली जोडी कुठली? आवडली जोडी आता नाग्या मेला, बरोबर. नाग्या मेला तुम्हाला म्हणतो, चिंगमनी नाग्या, तिने 3 वर्ष नंबर कोणा द्या नाही अजिबात. ह्या दोघांची जोडी होती. फिक्स नंबर पहिला 3 वर्ष नंबर दिला म्हणला. कुठेही जाऊ दे 3 वर्ष नंबर द्या नाही, 3 वर्षी कुठल्याही गावात, कुठल्या गावात, कुठल्या जगात, तालुक्यात द्या, 2-3 तालुक्यात द्या नाही. पळाले की नंबर पहिला केरबामध्ये. आणि ह्यात आजरा तालुक्यात तळी होती. तानाई पाटला माझी छडू मारला, म्हणजे ईर्षेसाठी. तर तो ईर्षे छडू मारला माझ्यावर. कशासाठी? माझे कोण होते मग आहे. मी त्या नाग्याने तो शाहीर ताणला, 1 छक्का आत आणली. म्हणजे एक छक्का 10 छक्का 11 छक्काची तळी मी 10 सेकंड आणली. त्याने 11 आणलेली, मी 10 सेकंड बैल आणलेली. 10 सेकंड आणली. त्यापासून आजपर्यंत नंबर कोणाला. कुंडलिक पाटला जोडी माझी 10 वर्ष होती. कुंडलिक पाटलाची मी जोडी असाय, कुंडलिक पाटील जोड्याला ती जोडी 10 वर्ष. त्याची बी नंबरात पहिल्याच. शेवटला तरी मी जोडी पडली नंबर पहिलाच घ्यायचा. तिथनं नाग्या आला, चिंगम आला, झाडामध्ये जोडी मायातच असते, बरोबर. खामकर जोडी मायात असते आजरेवाले सगळ्या, बरोबर. तुम्हाला तू कुठल्या 2-3 राधानगरी राजू देसाईची जोडी तुमच्या मायातच. परवा मी पिंपळगाव पहिला नंबर पहिला मीच केला. माहिती आहे पहिला केला, ते पण मैदान मोठं मैदान मीच पहिला केला. परत सांगावचं मैदान मीच मारलं पहिले मोटरसायकलचं. नित्तोड आमच्या कडगाव नित्तोड्यातलं मैदान मोटरसायकल मीच मारलं, बड्डे आणि चिंगमनं.
म्हणजे सगळ्यात मोठं मैदान असं मारलेलं कुठलं? नितवड्याचं? नितवड्याचं आणि सांगावचं गेल्या वर्षी म्हणजे स्कूटर होते कुठं मोटरसायकल चिंगमंड्याने मारलं. सगळ्यात अशी आवडती स्पर्धा किंवा लक्षात राहील आयुष्यभर अशी स्पर्धा कुठली? आता मग ही नितवड्यातली सांगावची स्पर्धा आहे. सांगावची मी ते वर्षी एका वर्षी 6 नंबर केलं. म्हणजे 1 ते 6 नंबर पहिलं मी केलं त्यावेळी. म्हणजे मागच्या 10 वर्षात तरी मैदान झालं. 1 ते 6 नंबर मी पहिलेच केलं. जोड्या वेगळ्या जोड्या कुणाचे बी 6 नंबर कुणाचे नाही, पहिलं दुसरा 6 पर्यंत किरबा मांगलेंचं 6 नंबर. आणि मग सांगावला मला एक घड्याळ मिळालं बघा, ट्रॅक्टरने घड्याळ. अरे वा, ट्रॅक्टर घड्याळ मिळाला मला. त्यावेळेला उत्कृष्ट गुट्टे करून मिळालं. पहिला नंबर केला मी. पैठणचे घड्याळ मिळालं. पहिला नंबर मीच केला ना त्यावेळी. किरबा मा आजपर्यंत साधारण किती जोड्या पळल्या असतील? बैला जोड्या 500 झाल्या असतील हिशोब नाही. मी काय त्याला मापले नाही. फक्त ज्या तळीवर जाईल त्यावेळी 25 जोडी पळवाई माझी असायची. म्हणजे प्रत्येक तळीवर 25 जोडी पळवायची. कुणाची ही विचार कधी केला नाही अजिबात. जो सुरुवात करायची ती शेवटपर्यंत, शेवटचा म्हणजे शेवट होईल तोच मी आंघोळ करायचं. आजपर्यंत आंघोळ कधी आजपर्यंत करायला नाही. कुणाही बैल असू देत दिवसभर त्यात पाऊस असते पळवून दिवसभर जे पाणी वगैरे अंगावर येते त्यानं थंडी वगैरे माझं अंग हलतंच. अंग हलायचं कारण मी कुणाची जोडी नाही म्हणाय का. आज एकाच दरी दुसरा सुद्धा म्हणून कुणाची जोडी शेवट झाल्या मी आंघोळ कधी करायला, कपडे घालायला कधी आजपर्यंत. म्हणजे एकदा सुरुवात धरली की शेवट म्हणजे कुणाही जोडी असू देत. धर म्हटला काढण्या धराचे कडला लावायची. मग ती कुणाही जोडी असा विचार करा नाही मी कधी. पैशाचा विचार पैसा कधी कुणा मागाय रुपया कधी मागितला नाही कुणा. आज कुणी सांगावं 17 तालुक्यात 17 कुणी दिला तर नंबरवाला रुपया घेतला मी रुपया कोणा घेऊन जायचे नाही. बिन नंबरवाला रुपया द्या तिने स्वतःहून दिला तर दिलं. मी स्वतः आजपर्यंत कुणा का शक्कल तर नंबर आला पैसे का दिले, दोघात दिले मी ते पण जायला नाही अजिबात. काल सुद्धा दोघांना नंबर दिले मला. माझी बी यायला येते नंबर करून बी. तरी तिचे मी तिला विचार नाही कुठं गेला पण मी त्याला विचार नाही करत नाही अजिबात. परत पहिले पळतोय मी तिच्या. मग बिन पैशाचं असं दिवसभर आपण कसं व्हायचं? मग आता शेवटी आपल्या कसं आहे, आपल्याला आऊस आहे. आपल्याला आऊस आहे आणि माणसाची माणूस सुटते म्हणून आम्ही या गोष्टीला उतरलो. कारण आता माझी परिस्थिती अशी अडचण होती. मी सुगी चालू होती. सुगी चालू असल्यामुळे आम्ही शेतात माणूस कोण नसला आणि म्हशी सोडल्या राहणार मी. म्हशी राणा सोडल्या तर मी शेतात बांधून तिथनं गेल्या. काल म्हशी शेतात बांधल्या म्हशी मी. आता वयाची 65 आहेत तरी सुद्धा नाद सुटायला ह्या नादाचं कारण काय? नादाचं कारण मी एवढीच मला आऊस, बाकी काय नाही. मी नाही तंबाखू, फक्त दारू नाही, बिडी नाही, काही नाही. पण मी आजपर्यंत दारूच बाटाय नाही अजिबात. आमचा वडील दारोडा असल्यामुळे शेतात उतरलो मी. म्हणजे लहान असल्यापासून ह्या शेतात उतरायचं कारण म्हणजे आमचा वडील दारोडा असं होता. बरोबर. दारोडा असल्यामुळे परपंच आई परपंच लोकांना पण जाते. त्या गोष्टीमुळे मी या शेतात उतरलो. लोकांच्या क्षेत्रात लहान आऊत होतं ते मोठं केलं. मोठ्याचं परपंच मोठा केला आणि ह्या क्षेत्रात उतरलो मी. आणि ह्या क्षेत्रानं काय काय दिलं? ह्या क्षेत्रात फक्त माझं नाव तेवढंच केलं मी. असं कुणाची कोणाही करायला पण खरं सांगतो नाव केलं पण जबरदस्त केलं. 5 तालुका मामासनी ओळख. 5 तालुका 6 पन्नाळा सगळा मला ओळखला. वयाची 65 चालू आहे. 65 चालू आहे. कारण मी क्षेत्रात मला 6 पन्नाळा जिल्हा संपूर्ण ओळखतो. मला ओळख नाही त्यांची का मला सगळे वेळ सोडून द्या. मला तो हाळी मारतो मामा म्हणून मला जी वेळ नसते. म्हणजे सगळे ओळखीत नाही. बरोबर. तर ती मला संपूर्ण सगळी ओळखतात. किरबा मामा सगळी हाळी मारतात आजपर्यंत. हेच मिळालं एवढं मला. मी बाकी कुठला पैसा नंबर आला तरी मी कुणाला विचार कधी रुपया दे म्हणाला. कुणाला काही त्याने दिला माझे पण आला तरी रुपया घेतला. असं कुणाला घेतली नोट घेतली असेल मी कुणाची. मला नंबर जी बैल पडली मी रुपया कुणा मागा जाय नाही आजपर्यंत. बरोबर. कुणाच रुपया मागा जाय नाही. का तर गोरगरीबाची बैल असू देत. आणि मी कुणाच्या बैलाच्या अशी मला अजूनपर्यंत इथून पुढे बी अजून 5 वर्ष मी ते चालणार सोडून द्या माझ्या ह्याच्या जिद्दी बाजूबान. बरोबर. 5 वर्ष मला जिद्दी परवा मी अजून चालणार. हे गोष्ट चालणार. मामांची इच्छा आहे की 70 पर्यंत रिटायर 70 पर्यंत रिटायर 70 मोर्ची सोडून द्या. मी 5 वर्ष अजून कोणाला द्यायला नाही अजिबात या क्षेत्रातली. आता नामवंत बैल जो आता हयात नाही त्याची तुम्हाला आठवण येईल असा बैल कुठला? आठवण आता कुंडली पाटाची इकली सोडून द्या. कुंडली पाटाला बैल चांगली कुंडली पाटा तयार होती बैल. त्याने ती बैल इकली. मी बैल 10-12 वर्ष कुंडली बैल कुठल्या गावची? नितवड्याची. बरं. तिची बैल त्याने इकली. परत तो नाग्या बाळूपाटी नाग्या फयाचा. बरोबर. त्या बैलाला माझं सुरुवातीला आम्ही सांगवड्यात नंबर पहिला केला. सांगवड्यात त्याने तो शंकर बैल होता. सांगवड्यात नंबर त्या आजरा त्या भागात नंबर पहिला केला मी. त्यावेळी 25,000 बसलो होतो मागच्या 10 वर्षात. बरं. 25,000 बसलो होतो. ही ढाल द्यायची प्रथा केव्हापासून सुरू झाली? ढाल देत आता कमीत कमी 2015-5-6च्या दरम्यान झाली. 2006 पासून ढालीची प्रथा झाली. त्याच्या आधी बक्षीस काय होती? त्याच्या बक्षीस फिरती ढाली असायच्या. हा फिरत्या ढाली असायची. नंतर मग अख्खं ढाल दिला. नंतर आधी काय होतं ढाली म्हणजे काय? एका जोडीत 3 वर्ष नंबर न्यायचा. एवढी ढाल असायची. ढाल ती 3 वर्ष नेली तर त्याला दुसऱ्या नेली तिसऱ्या द्यायची. त्याच्यात राही वर्षभर. हा म्हणजे ती फिरवायची 3 वर्ष नंबर होता. मग ते प्रताप बंद झाले. मग ढालीची किंमत कमी असल्यामुळे लोकांनी मग त्या ढाली चालू कायमस्वरूपी चालू केल्या.
दादूर कसं आता होतं, तरुण मुलं ह्या क्षेत्रात यायला किंवा गुट्टेगिरी व्हायला तयार आहेत, त्यांना काय सल्ला सांगाल? सल्ला आम्ही देतो का त्यांचं कसं, आता एक बाबू फुटाणे म्हणून त्याला आम्ही सल्ला द्यायला आलो. बरोबर. आपल्या मासळी बाबू माहिती आहे फुटाणे किंवा त्याला बाकी कोण आता धाडच करून व्हायला कमून नाही. तेवढ्याला मी आता मोहर घ्यायला लावलोय जरा का कुठे आपल्या काय कधी मोहरच्या हात पिढीत कुठेतरी होऊ दे म्हणून. शेतकऱ्याचा खेळ पुढे जाऊ दे. जाऊ दे. मग ते बी जरा कसं जरा हाय त्यातला उंची बिंची जरा धाडच आहे म्हणून बाकी कोण उतराय का म्हणून नाहीत अजून, तेवढंच उतरले आता.